विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला आता गळती लागलेली आहे। काही महिन्यांपूर्वीच खरं तर या निवासस्थानावरती लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता। मात्र या निवासस्थानाची आता सध्याची ही दृश्य आपण बघतोय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे हे शासकीय निवासस्थान आहे आणि त्याला गळती लागल्यामुळे आता पावसाचं पाणी थेट त्यांच्या घरामध्ये टपटपताना दिसतंय, गळताना दिसतंय। त्यामुळे घरामधल्याच बादल्या, भांडी हे सगळं वापरून हे पाणी आता जमा केलं जात आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आपल्या सोबत आहेत। सर, आपण पाहतोय की तुमच्या घराला शासकीय निवासस्थान आहे, मात्र गळती लागलेली पाहायला मिळते, काय सांगाल? आणि हे बघा, ही जी काही गळती आहे हे सगळ्या पुढे मी तक्रार केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्या कंत्राटदारांची हालतच खराब करून ठेवली आहे। तिजोरीत पैसे नाहीत, सरकार लोकप्रिय घोषणा करून जुमलेबाजी करण्यामध्ये व्यस्त आहे। निवडणुकीमध्ये यांच्या पायाखालची वाळू लोकसभेमध्ये घसरली आणि अशा स्थितीत आमच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही, कारण त्याचं लक्ष विशिष्ट हेतूवर आता केंद्रित झालं आहे। 40% कमिशनवर ज्यांचं लक्ष कॉन्स्टंट झालेलं आहे त्यांना या छोट्या मोठ्या बाबीकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही आणि म्हणून आम्ही आहोत त्या स्थितीत। 10 दिवस झाले टेलिफोन बंद आहे, हे आता घडत आहे, याची माहिती दिली आहे। बघू, नाहीतर 2 महिने काढू, काय फरक पडणार नाही। पण जनता, आम्हाला तर थेंब थेंब पाणी पडतो आहे, यांना पुरात जनता वाहून नेणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांचा सफाया होईल। यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती जनतेच्या हिताची नाही तर स्वहिताची आहे। सर, तुम्हाला काही महिन्यापूर्वीच हा बंगला मिळालेला आहे, याचं सगळं रिनोव्हेशन झालं होतं, लाखो करोड रुपये ह्या सगळ्या बंगल्यांवरती खर्च केलेला आहे। कुठेतरी घोटाळे आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे सगळे प्रकार पुढे येतात। तर मला तर फार काही इथे केल्याचं मला दिसत नाही, जे आहे ते सगळे पुढे आहे। हे ज्या बंगल्याचं रिनोव्हेशन झालेलं आहे, आता कोणाच्या बंगल्यावर किती खर्च झाला आहे मला बोलायची गरज नाही, काय काय लावले त्या बंगल्यात, पण आम्ही आमचा जे सामान्य माणूस म्हणून जेवढं गरज आहे तेवढीच ती सरकारी बंगला दिली आणि मी आता बंगला घेतल्यानंतर त्याची दुरुस्ती झाली, ती दुरुस्ती झाल्यानंतर तरी व्यवस्थित होण्याची गरज होती, पण ते दिसत नाही। 2 महिने थांबू म्हणजे पावसाळा संपेपर्यंत की नवीन सरकार येईपर्यंत? नवीन सरकार येईपर्यंतच थांबावं लागेल। सरकार जाणारच आहे, लोकांनी ठरवलेलं आहे। मी सांगितलं मग, आणि किती योजना आणू देत, लोकांच्या याच्यावर काही फरक पडणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।